राज्यभरात विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रत्येक पुढारी आपापल्या गुडघ्यांना बाशिंग बांधून तयार आहे, परंतु विद्यमान आमदाराची मात्र आता गोजी झालेली आहे। कारण जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत याचे निवडणुका झाल्या नसल्यामुळे नेमके कार्यकर्ते आपले आहे की नाही हा प्रश्न आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीसारख्या योजनेची शिबिरं आता आर्वी विधानसभा क्षेत्रात स्वतः आमदारांना गावागावात लावण्याची गरज पडली आहे। आत्ताच अधिकृत अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असता जिल्ह्याभरात 96% लाडक्या बहिणीचे काम पूर्ण झालेले आहे। लाडक्या बहीण या योजनेचे जर 96% काम पूर्ण झालेले आहे तर आर्वी विधानसभा क्षेत्रात 3 दिवस जे शिबिर चालणार आहे, नेमक्या यात कोणत्या लाडक्या बहिणी येणार आहे आणि ही गर्दी नेमकी कशासाठी, यात आपला राजकीय हेतू साधण्यासाठी तर ही गर्दी एकत्रित केली जात नाही आहे ना, अशी मोठी चर्चा आता आर्वी विधानसभा क्षेत्रात रंगत देते आहे। आणि ही गर्दी कशासाठी आणि का, हाच प्रश्न आता आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना पडला आहे। त्यातच लाडक्या बहिणीचं काम जर पूर्ण झालेलं आहे तर आता ही या गर्दीत कोण येणार आणि महिला एकत्रित कशासाठी होणार की लाडक्या बहिणीचं एकूण 96% काम जिल्ह्यात पूर्ण झालेलं आहे। त्यातच आर्वी विधानसभा क्षेत्रात नगण्य काहीच महिलांचे बाकी असेल ते तर ॲपवर जाऊनही करू शकतात। मग इतका मोठा कार्यक्रम आणि इतकी मोठी खटापट जर आर्वी विधानसभा क्षेत्राच्या आमदारांना करावं लागत आहे तर नेमकं यामागचं राजकारण काय आहे हे मात्र आता आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रश्नात पाडून ठेवलेलं आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा।